यांचं स्वागत होईल। आजच्या स्पर्धेसाठी समालोचक म्हणून ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उपस्थित असणारे सन्मान्य सुदर्शन घातकी सरांचं स्वागत होईल। त्यानंतर रनर दत्ता मात्रे यांचं स्वागत करायचं आहे। एक धावपटू म्हणून आपल्या गावाचा नाव अख्ख्या अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या तरुणपणामध्ये गाजवला असे दत्ता मात्रे एक जबरदस्त रनर म्हणून ज्याने या गावाचा नाव संपूर्ण तालुका रायगड जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध केला असे दत्ता मात्रे यांचं स्वागत। त्यानंतर दयानंद मात्रे आपण सुद्धा आपल्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे। दयानंद मात्रे या आपण सुद्धा आपलं स्वागत घ्यायचं आहे, सन्मान घ्यायचा आहे। दयानंद मात्रे आपलं मनपूर्वक स्वागत आहे। त्यानंतर YouTube लाईव्हचे मालक सन्माननीय संदीपजी आपण स्वागत स्वीकार करायचा आहे। आजची YouTube लाईव्ह स्पर्धा आपण जी पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सुरू होत आहे असे YouTube लाईव्हचे मालक संदीपजी आपण हा स्वागत स्वीकार करायचा आहे। कौस्तुभ पाटील यांना विनंती असेल आपण हा स्वागताचा स्वीकार करायचा आहे। कौस्तुभ पाटील एक मिनिट जरा कौस्तुभ पाटील बिझी आहेत, एक मिनिट। धन्यवाद कौस्तुभ पाटील। तसेच आमचे साथी समालोचक अर्थातच रायगड जिल्हा क्लब जीवन गौरव पुरस्कार प्राप्त जे क्रिकेट आणि कबड्डी या दोन्ही क्षेत्रामध्ये एक बहुमूल्य आपला वेळ देत असतात आणि एक प्रकारची सेवा संपूर्ण अलिबाग तालुक्याला देत असतात आणि एक हरहुन्नरी असा कलाकार आमचा साथी समालोचक अर्थात सन्माननीय संजय पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार आणि सन्मान केला जातोय। रायगड जिल्हा गुलाब जीवन गौरव पुरस्कार प्राप्त असे हे आमचे समालोचक कबड्डी आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रामध्ये नावलौकिक कमावलेले आणि हे एक प्रकारची सेवा आहे जी आम्ही समाजाला देत असतो। क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या हातून ही सेवा घडत असते आणि आम्ही नक्कीच ईश्वराचे ऋणी आहोत की आम्हाला ही सेवा करण्याचं भाग्य आम्हाला प्राप्त होत असतं असे आमचे संजय दादा म्हात्रे। धन्यवाद। हॅलो राकेश यांना विनंती आहे आपण सुद्धा हा मान सन्मान स्वीकार करायचा आहे। राकेशजी आपण या स्पर्धेला सर्वांना आपण नेहमीच मान सन्मान देत असतो। कुठलाही व्यक्ती मान सन्मानापासून वंचित राहणार नाही अशी काळजी या संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून घेतली जाते दरवर्षी आणि राकेश यांचा सुद्धा आपण मान सन्मान एका ठिकाणी करतोय। या ठिकाणी या सर्वांचा मान सन्मान आपण केलेला आहे। महेशजी म्हात्रे यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन मंडळाचे सदस्य आहेत आणि त्यांना सुद्धा आपण मान सन्मान देतो आहेत। खूप खूप धन्यवाद। आजच्या स्पर्धेसाठी ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली त्या सर्वांचे आभार। आजच्या स्पर्धेमध्ये स्पॉन्सर श्री सद्गुरू कृपा ट्रान्सपोर्ट, श्री सद्गुरू कृपा बीच रिसॉर्ट, मांडवा बीच वॉटर स्पोर्ट, भोनाई माता ट्रान्सपोर्ट, सिद्धांत ॲल्युमिनियम आणि निसर्ग बीच रिसॉर्ट यांनी ही स्पॉन्सरशिप दिलेली आहे। त्यांचं सुद्धा या मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत आहे। दोन्ही पंचांचं मनापासून आभार। कॅमेरामॅन जे कौस्तुभ पाटील सरांचा आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो। मंडप डेकोरेटेड ज्यांनी हे मंडप सजवलेला आहे त्यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने खूप खूप स्वागत करून आजच्या पहिल्या मॅचचं समालोचन ऐकवण्यासाठी मी सुदर्शन घातकी सरांना विनंती करतोय की आपण ही जबाबदारी या ठिकाणी स्वीकारायची आहे। तर या मॅचचं समालोचन ऐकवण्यासाठी मी आपल्या सर्वांना घेऊन चलतोय सुदर्शन घातकी सर यांच्याकडे।
धन्यवाद संजय मात्रे. विद्येची देवता श्री गणरायान चरणी नतमस्तक होऊन जय भुवनाई मातेचे नामस्मरण करून उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांना मी घेऊन चलतोय जय भुवनाई मैदानामध्ये, जिथे सामना रंगतोय. यजमान संघ अर्थातच अमरावती युवक क्रीडा मंडळ, कोलगाव कुलेश्वर विभाग या दोन संघादरम्यान. या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मकर संक्रांती चषक 2025 अमरावती युवक क्रीडा मंडळ कोलगाव यांच्या वतीने आयोजित सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा ड्रीम्स क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह या ठिकाणी हे प्रेक्षेपण असणार आहेत. जे जे प्रेक्षक लाईव्ह असतील त्यांचं सुद्धा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या होती 10 धावा. मला वाटतं दुसरे षटक सुरू होणार आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना संदेश स्ट्राईकला येतोय, खेळण्यासाठी सज्ज होतोय, वयोमाळा करतोय, जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हा फर्स्ट टिपच्या क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा येतोय. घोषित क्षेत्रामध्ये 1 धाव त्या ठिकाणी धावपत्र जमा होते. धावसंख्या मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचली 11 धावा. एक धाव अतिशय महत्त्वाची आहे, कारण आपण चॅम्पियन ट्रॉफी अलिबाग या ठिकाणी पाहिलं की एक धाव किती महत्त्वाची असते. पुन्हा एकदा संदेश खेळण्यासाठी तयार होतोय. लोअर फुलटॉस पॉईंटचा चेंडू आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतो. चेंडू मात्र निर्धाव जातोय. चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज आपल्या संघासाठी, कारण एक धाव जमविणे आणि एक धाव वाचविणे हे खूप महत्त्वाचं आहे, जिकिरीचं आहे. जेव्हा एक धाव वाचते, एखादा चेंडू निर्धाव जातो, तेव्हा हुरूप वाढत असतो क्षेत्ररक्षकांचा आणि गोलंदाजाचा. त्यांना पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी होताना पाहते. मला वाटतं घोषित क्षेत्रामध्ये पंचांचा इशारा होतोय. बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकात जमा होते. धावसंख्या मात्र 1 ने बाद धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावा. सुरुवात तशी पहिल्या षटकामध्ये चांगली केली होती. संदेश आणि साथी फलंदाज आपल्या संघासाठी, अर्थातच कुलेश्वर विभाग या संघासाठी. पुन्हा एकदा या मैदानामध्ये उपस्थित असलेले, अर्थातच जे भुवनाई मैदान या मैदानामध्ये उपस्थित असलेले तमाम क्रिकेट रसिक, प्रेक्षक आणि लाईव्ह जोडलेले प्रेक्षक यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा मारा करतोय, पुलटा चेंडू भिरकावून देतोय. फाईन लेगच्या वरून एक उत्तुंगासा षटकार, मेगा 6 सुपर 6. संदेश बॅटमधून आला दणदणीत असा हा जबरदस्त षटकार, उत्तुंग असा षटकार ठोकला होता. गगनभेदी असा हा षटकार होता. सुरेख षटकार, देखना षटकार. अनेक विशेषणे जेवढी लावावी तेवढी कमी असतील, कारण उलटा चेंडूचा भरघोस समाचार घेतला तर संदेशने. धावसंख्या मात्र 6 ने उंचावते. धावसंख्या जाऊन पोहोचते नक्कीच 18 धावा. यावेळेस मात्र नक्कीच लॉंगऑनच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला चेंडू जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते, फेकी होते, तोपर्यंत 1 धाव धावफलक आणखी जमा होते. आणि नक्कीच चांगल्या फलंदाजाची, चांगल्या खेळाडूची ही ओळख आहे. आपण प्रत्येक चेंडूवर एक धाव घ्यायला पाहिजे. प्रत्येक चेंडू षटकार चौकार कधीही मिळत नसतो. आणि नक्कीच हे आपल्याला अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये अनेक खेळाडूंकडून पाहायला मिळते की धावफलक आपण हलता ठेवायला पाहिजे. धावसंख्या मात्र 1 ने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. आता मात्र स्ट्राईक बदलते. नवीन फलंदाज येतोय, जोरकस प्रहार करतोय आणि हा चेंडू पाहिजे. पंचांचा इशारा येतोय. उत्तुंग असा गगनभेदी षटकार, मेगा 6 सुपर 6. संदेश हा एक अनुभवी, जुना जाणता, नावाजलेला ॲथलेटिक्स, त्याचबरोबर एक अष्टपैलू असा खेळाडू आहे. नेहमीच संघासाठी चांगली कामगिरी करत असतो. मग फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. गेले 20 ते 25 वर्षांचा अनुभव
ज्या खेळाडूकडे आहे फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण त्याचप्रमाणे संघनायक म्हणून अनेक वर्ष तो धुरा सांभाळतोय कोलेश्वरी भाग या संघाच्या एक चांगला ॲथलेटिक्स आहे आणि जगातील सर्वात श्रेष्ठ कोणतं काम असेल तर ज्ञानदानाचं आणि शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हे एक उत्तम कामगिरी ते करत असतात ॲथलेटिक्स असल्यामुळे फिजिकल टीचिंग अर्थातच फिजिकल टीचर ते आहेत शारीरिक शिक्षण शिक्षक त्याच्यामुळे नक्कीच त्यांची फिटनेस जर पाहिली तर नक्कीच सर्व तरुणांना लाजवणारी असणार आहे दरम्यान दुसरं षटक संपते पुन्हा एकदा संदेश स्ट्राईकला येतोय अतिशय सुरेख चेंडू आणि जोरदार अभिल उंचावून धरले जाते पंचांकडून बोट आकाशाला दाखवले जाते आणि त्या ठिकाणी संदेश मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूमध्ये पायचीच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परत जातोय एक थोडीशी घाई नक्कीच केली होती पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता पायचीच्या स्वरूपामध्ये पकडला जातोय आणि पायचीच्या स्वरूपामध्ये बाद होऊन त्या ठिकाणी तंबूमध्ये परत जातोय चांगली सुरुवात आपल्या संघासाठी नक्कीच करून दिली होती संदेशने परंतु एक धावांची गती वाढवण्याच्या नादामध्ये नक्कीच पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता संदेश मात्र वैयक्तिक 11 धावांवर बाद होऊन तंबूमध्ये परत जाता एक उत्तुंग षटकार देखील त्याने त्यामध्ये ठोकला होता दरम्यान संदेश त्या ठिकाणी जागा भरून काढण्यासाठी येतोय प्रितेश पंचांकडून गाठ घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय जोरकस प्रहार नक्कीच केलेला आहे शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते फेकीवर एक धाव धापकाचा मग दुसरी धाव प्रयत्न दुसरी धाव सुद्धा सहजरित्या प्रितेश आणि त्याचा साधी फलंदाजी यांनी पूर्ण केलेली आहे आदित्य सुरेश मात्र यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी या 100 रुपयांचा रोख पारितोषिक आलेला आहे आणि जर क्लीन बॉल केला तर 200 रुपयांचा पारितोषिक आहे प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचा पारितोषिक आहे त्रिफळला चित केलं तर 200 रुपयांचा पारितोषिक आहे या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आहे निमेश स्ट्राईकला येतोय डावकुरा असा हा युवा खेळाडू आहे चांगल्या प्रकारे खेळताना दिसतो एक षटकार सुद्धा त्याच्या नावावर आहे धावसंख्या मात्र नक्कीच स्थिरावते निमिष खेळण्यासाठी सज्ज होतोय जोरकस मारण्याचा प्रयत्न होता प्रयत्न फसतोय सुरेखाचा चेंडू म्हणावा लागेल अशा प्रकारचे चेंडू येणे अपेक्षित असतील गोलंदाजाकडून आणि नेहमीच प्रत्येक मैदानामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली भूमिका बजावत असतो निमेश एक धाव त्या ठिकाणी नक्कीच पूर्ण केलेली आहे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केलेली आहे मला वाटतं एक धाव शॉर्ट होती त्या ठिकाणी पंच अतिशय सक्षम असे पंच एकच धाव धावपलकर जमा होईल एक धाव त्या ठिकाणी वजा होते जी निर्धारित रेषा आहे त्या रेषेच्या आत आपण बॅट आतमध्ये घ्यायचे मित्रांनो टच करून आलात तर आता बरेच नियम बदललेले आहेत क्रिकेटचे ते नियम आपण जाणून घ्यायचे आहेत निमेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होते मांडवांकडून मारा करतोय निमेश खेळण्यासाठी सज्ज होतोय फुलटॉस चेंडू विरकावून देतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव करण्याचा प्रयत्न प्रितेशचा आणि दुसरी धाव सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केली जाते अशा प्रकारे चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतं या जय बनाई मैदानामध्ये प्रितेश आणि निमेश यांच्याकडून निमेशने मात्र चांगली गोलंदाजी केलेली आतापर्यंत आपल्या संघासाठी कमी धावा दिलेल्या आपल्या षटकामध्ये परंतु निमेशचं कौतुक करावं लागेल कोलेश्वरी भाग संघाचा एक युवा फलंदाज आहे अतिशय चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना दिसतोय धावसंख्या मात्र होते 31 धावा 31 धावा धावपत्र जमा झालेल्या आहेत पाहिजे तर गोलंदाजीचे धुरा जबाबदारी कोणत्या संकेत येतोय एक अनुभवी गोलंदाज आहे अमरदीप युवक क्रीडा मंडळाचा एक नावाजलेला आणि अनुभवी गोलंदाज पाहायचा समोर तितकाच अनुभवी फलंदाज सुद्धा आहे प्रितेश खेळण्यासाठी सज्ज होतोय फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू हवेत निर्मनुष्य क्षेत्रामध्ये पडतोय दरम्यान दुसरी धाव आणि हा चेंडू जातोय
आणि येतोय दणदणीत खणखणीत चौकार 4 धावा. सर थोडंसं थांबवतोय. या ठिकाणी मान्यवर अजून उपस्थित झालेले आहेत. अर्थात आपल्याच गावातले पहिला ग्रामसेवक पदावरती भरती झालेला गेल्या वर्षी सन्माननीय प्रमोदजी मारुती म्हात्रे यांचं स्वागत मी करण्यासाठी महेश म्हात्रे यांना विनंती करतोय. या छोट्याशा गावाने बरंच काही दिलं आणि त्यातून वेगवेगळे चांगल्या पदावरती असणारे हे खेळाडू घडले गेले आणि त्यातूनच आपण प्रमोद म्हात्रे यांना ग्रामसेवक पदावरती भरती झाल्याबद्दल त्यांचं गेल्या वर्षी आणि यंदा सुद्धा आपण संतोषजी गावण यांच्या शुभ हस्ते सन्मान करणार आहोत. मायशी उबदार शाल प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि सन्मान होतोय. प्रमोद मारुती म्हात्रे यांचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. धावसंख्या होती 37 धावा. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करणारा हा संघ अर्थातच कोलेश्वरी वाघ. चांगली सुरुवात दिली होती संदेश गावंडी यांनी. पुन्हा एकदा प्रितेश खेळण्यास सज्ज. जोरकस प्रहार यावेळेस लॉंगांच्या वरून ठोकतोय आणि येतोय मेगा 6 सुपर 6 उत्तुंग असा गगनभेदी गगनचुंबी षटकार. जबरदस्त असे फलंदाजी पाहायला मिळते अर्थातच या जय भवनाई मैदानामध्ये. प्रितेश कडून, निमेश कडून आणि त्याच प्रकारची फलंदाजी झाली होती ती संदेश गावंडे अष्टपैलू खेळाडू अथलेटिक्स यांच्याकडून. धावसंख्या मात्र उंचावते 43 धावा. चेंडू मात्र हवेत मनुष्य क्षेत्रामध्ये पडल्यानंतर एक धाव पूर्ण होते. त्या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावचीची संधी आपल्या ठिकाणी खराब त्या ठिकाणी फेकी होते. त्याच्यामुळे नक्कीच या ठिकाणी धावचीत सहज झाला असता. चांगली फेकी केली असते. गार्ड करायला पाहिजे. आज आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की बरेच क्षेत्ररक्षक जागेवर उभे राहतात. मित्रांनो हा सांघिक खेळ आहे. आपण गार्ड करायचं असते, कव्हर करायचं असते. आपण लगेच जो फाईन लीगचा क्षेत्ररक्षक असेल त्यांनी पुढे सरसावायचं असते. पॉईंटचा क्षेत्ररक्षक असेल त्यांनी पुढे यायचं असते. आणि तिकडे लॉंग ऑन लॉंग ऑफचे मिड ऑफचे क्षेत्ररक्षक असतात त्यांनी पुढे यायचं असते, कव्हर करायचं असतं. मित्रांनो एक एक धाव महत्वाचे आहे. प्रदेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र नक्कीच एक चांगला फसवा चेंडू टाकला होता. प्रितेशला असं वाटलं की हा चेंडू नक्कीच लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू असेल आणि आपल्याला एक अवांतरच्या सर्वांमध्ये धाव मिळेल. परंतु निर्धाव चेंडू शेवटचा येतोय. धावसंख्या मात्र स्थिरावते. धावसंख्या होती ती 45 धावा. एक चांगली धावसंख्या जशी म्हणावं लागेल. कारण अनेक वेळा आपण या मैदानामध्ये अनेक स्पर्धा पाहतो, अनेक सामने पाहिलेले आहेत आजपर्यंत. अनेक वर्ष आपण या जय भवनाई मैदानामध्ये अनेक स्पर्धा भरवत असतो, अनेक सामने पाहत असतो. जरी 45 या ठिकाणी आजच्या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक सन्माननीय संतोषजी गावंड मार्गस्थ होत आहेत. खूप धन्यवाद. आजच्या स्पर्धेला आपण दिलेली ही शुभेच्छा भेट आणि आपला जो आशीर्वाद स्पर्धेला मिळाला त्याबद्दल अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगावच्या वतीने मकर संक्रांती चषकामध्ये आपलं खूप खूप धन्यवाद. सन्मान्य बंटी शेठ पाटील, एकनाथजी नाकवा, प्रताप शेठ म्हात्रे या सर्वांचं या मंडळाच्या वतीने खूप खूप धन्यवाद. आणि आपल्यामुळेच आज या व्यासपीठाला अत्यंत चांगली शोभा आली आणि आपल्या शुभ हस्ते या संपूर्ण स्पर्धेचा प्रारंभ या ठिकाणी झाला. त्याबद्दल आपलं सर्वांचं खूप खूप धन्यवाद. त्यानंतर जे ग्रामस्थ या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले त्या सर्व ग्रामस्थांचं आजच्या या मकर संक्रांती चषकामध्ये अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोलगावच्या वतीने खूप खूप धन्यवाद.
धन्यवाद सर. मकर संक्रांती चषक 2025 या स्पर्धेचा प्रारंभ आज या ठिकाणी झालेला आहे. अलिबाग तालुक्यातली सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आज अमरदीप युवक मंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे गेल्या 47 वर्षाहून जास्त वर्ष मकर संक्रांती चषक आपण बघतोय आणि त्या स्पर्धेचा या ठिकाणी शानदार उद्घाटन सोहळा पार पडला. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला. आजच्या दिवसामध्ये मान्यवरांची उपस्थिती आणि सलग 4 दिवस या ठिकाणी मोठमोठे मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहतील. मकर संक्रांती चषक अलिबाग तालुक्यातला रायगड जिल्ह्यातला एक नामवंत स्पर्धा, सर्वोत्कृष्ट स्पर्धा, या स्पर्धेचं उद्घाटन आज पार पडलेलं आहे. पहिला सलामीचा मॅच आपण जो बघतोय अमरदीप क्रीडा मंडळ कोलगाव विरुद्ध कोळेश्वरी भाग हा मॅच सुरू झालाय. काय रे पुढचा मॅच सांग. आणि गावदेवी धोकोडे आपण नाणेफेकीसाठी कॅप्टनला पाठवायचं आहे. जर आपला संघनायक 5 मिनिटांमध्ये उपस्थित राहिला नाही तर मग पॅनल्टीला सामोरे जावं लागेल, याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे. त्यामुळे आपला संघनायक 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी नाणेफेकीसाठी पाठवायचा आहे. सुवर्ण संधी आहे, सुवर्ण संधी आहे ती अमरदीप कोलगावच्या खेळाडूंना. पहिल्या षटकारासाठी 200 रुपये पारितोषिक आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये असं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाणार आहे. ते म्हणजे राजू दामोदर म्हात्रे, राजू दामोदर म्हात्रे, आदित्य म्हात्रे यांच्याकडून आहे पारितोषिक. आणि ऋतिकला हे पारितोषिक आहे ते म्हणजेच निकेश थले यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. लक्ष्मणत दादू म्हात्रे या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मी स्वागत करण्यासाठी विनंती करतो. दीपक म्हात्रे आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. दीपक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान होईल. ऋतिक पाटील हा डावखुरा फलंदाज, स्ट्राईक वरती, गोलंदाजी मार्क वरती अनुभवाचा खजाना भरलेला असा संदेश गावंड. पहिला चेंडू आपण बघितला कार्पेटच्या माध्यमातून खेळलाय. मिडॉन वरती अर्थात मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू पकडला जातोय. सिद्धेश म्हात्रे या क्षेत्ररक्षकाकडून 1 धाव जरूर मिळेल ऋतिक पाटीलला आणि धावसंख्या एकूण धावफलकावरती जाते ती म्हणजेच 2 धावा. मकर संक्रांती चषकामध्ये उत्साहाचं वातावरण, प्रफुल्लित वातावरण आज आपण संपूर्ण बघितलं. सन्मान्य छोटम शेठ यांचं जे कटआउट आहेत हे संपूर्ण ग्राउंड वरती हे कटआउट आपल्याला बघायला मिळतात. अर्थात कैलासवती प्रतिभा शांताराम म्हात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेले कटआउट दिसतात. त्यानंतर कैलासवासी लक्ष्मी शांताराम म्हात्रे यांना सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेले कटआउट आपण चहूबाजूला पाहतो. आणि सुंदर असं क्रीडांगण हे सजवलेलं अमरदीप मंडळाचं क्रीडांगण. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण जो टॉस बॉक्स बघतोय अर्थात प्रेझेंटेशन बॉक्स आहे त्यावरती आपण जे स्पॉन्सरशिप केलेले आहेत ते श्री सद्गुरु कृपा ट्रान्सपोर्ट, सद्गुरु कृपा बीच रिसॉर्ट, मांडवा बीच वॉटर स्पोर्ट, भुनाई माता ट्रान्सपोर्ट आणि सिद्धार्थ एल्युमिनियम आणि निसर्ग बीच रिसॉर्ट यांचे कटआउट आपण बघतोय. त्याच वेळेला लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज बाद होतोय तो या ठिकाणी संकेत. मात्र धावसंख्या आहे ते 4.
पुढचा मॅच जो आम्ही पुकारला होता त्यामध्ये थोडासा बदल करतोय. पुढचा मॅच असणार आहे गावदेवी मापगाव विरुद्ध गावदेवी झिराड. नाणेफेकीसाठी यायचं आहे. गावदेवी झिराड आणि गावदेवी मापगाव हा सामना होईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. थोडा बदल या मॅच मध्ये करतोय. संदेश गावंड यावेळेला सफलता मिळवतोय. संकेत मात्रे सारख्या फलंदाजाला त्याने माघारी पाठवलेला आहे. यावेळेला सेल होता, मात्र मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू काढलेला आहे. 30 गजचा दायरा आपण बघतो, त्याच्या वरून चेंडू पार करतोय. निमिषने लागोपाठ 2 षटकार मारले तर 500 रुपये. महेश मात्रे यांच्याकडून 1 षटकार मारला तर 200 रुपये आणि रिव्हर्स षटकार मारला तर 500 रुपये आदित्य मात्रे यांच्याकडून निमिषला आहेत. बघा, बक्षिसांची खैरात अक्षरशः लयलूट करण्याची संधी या पहिल्या मॅच पासून होतोय. अर्थात कोलगाव नगरी म्हटले तर मिनी दुबई म्हणून आपण ओळखलं जातो आणि त्या मिनी दुबई मध्ये ही बक्षिसांची खैरात आहे. निसर्गरम्य अशा कोकण किनारपट्टीवरचं हे कोलगाव अत्यंत सुंदर असं निसर्गाने वेढलेलं क्रीडांगण. अगदी जर बघितलं तर सुंदर अशी हिरवीगार झाडे, माड आणि आंबा आणि इतर झाडांच्या माध्यमातून संपूर्ण क्रीडांगण अगदी हिरवगार आहे. आणि त्या हिरवेगार मैदानाच्या सावलीमध्ये बसणारे ते प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद अत्यंत चांगल्या पद्धतीने घेताना, या स्पर्धेची लयलूट करताना सर्व प्रेक्षक आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिन मोकल मंडप डेकोरेटेड आहेत. त्यांना विनंती करतोय आपण आपला मान सन्मान स्वीकार करायचा आहे. मंडप डेकोरेटर सचिन यांना विनंती करतोय आपण समोरती यायचं आहे आणि आपला मान सन्मान स्वीकार करायचा आहे. सचिनजी, आजचं जे मंडप आपण या ठिकाणी बनवलेत त्याबद्दल आपलं खूप धन्यवाद आहे. चला, गावदेवी मापगाव संघाचा कॅप्टन आलेला आहे. जे टॉस बॉक्स मध्ये प्रेक्षक बसलेत, आदित्य त्यांना कृपया थोडस बाजूला व्हा. त्या ठिकाणी आपण नाणेफेक करतो आहोत आणि त्यासाठी मी मापगाव संघाच्या कॅप्टनला विनंती करतोय पुढे या. आणि त्यानंतर गावदेवी झिराड, मापगाव विरुद्ध झिराड हा मॅच होणार आहे. झिराड संघाचा संघनायक अजून आलेला नाही आहे. झिराड गावदेवी झिराड आपल्याला विनंती आहे. आपला प्रतिस्पर्धी संघनायक उपस्थित झालेला आहे. डाव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू प्रितेश गावंड गोलंदाजी मार्क वरती आपण बघतोय. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा वेगवान गोलंदाज होता, मात्र दिशाहीन चेंडू येतोय. अतिरिक्त धावेने या ठिकाणी गुणलेखक राजेश ठले आम्हाला सांगतात की धावफलकावरती 8 धावा लागलेल्या आहेत. 8 धावा धावफलकावरती जे ते आपण बघितला तर ऋतिक आणि निमिष जोडी मैदानात पाहतोय. पहिला फलंदाज संकेत हा 2 धावसंख्येवरती बाद झाला, मात्र तदनंतर या जोडीने एक चांगली पार्टनरशिप दिलेली आहे. धावफलकावरती 8 धावा आहेत, जे ते षटक नंबर 2 प्रगती पथावरती. सामना जिंकायला आवश्यकता धावांची आहे ती 46 धावांची आवश्यकता असताना आपण या मॅच मध्ये बघतोय सिद्धेश मात्रे लॉंगॉनच्या दिशेला फील्ड करतोय. तोपर्यंत दुसरी धाव या वेळेला निमिषने ऋतिकने पूर्ण केले. ऋतिक पाटील आणि निमिष मात्रे ही जोडी मैदानात आपण बघतोय. काल तो चॅम्पियनला खेळला ना निमिष. कालच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर चॅम्पियन ट्रॉफी अलिबाग तालुक्यातली मानाची आणि सन्मानाची ट्रॉफी जी होती त्या संघामध्ये खेळणारा निमिष आज बी संघामध्ये खेळतोय. बघा, एक मोठ्या संघामध्ये खेळल्यानंतर आज या घरच्या स्पर्धेमध्ये तो बी संघामध्ये खेळतोय. आजच्या स्पर्धेला ज्याने मंडप डेकोरेटर हे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडले त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी आणि सन्मान करतोय. खूप धन्यवाद. अत्यंत चांगलं नियोजन आपल्या माध्यमातून सुद्धा झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद. धावा जर आपण बघितल्या तर धावफलकावरती लागल्यात त्या आता 12 धावा. गावदेवी
झिराट आणि गावदेवी मापगाव हे दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. तर मी विनंती करतोय सन्माननीय प्रमोद मारुती मात्रे ग्रामसेवक यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करायचे. कॅमेरामॅन आपण इकडे कॅमेरा फिरवायचा आहे. नाणेफेक होत आहे. गावदेवी मापगाव विरुद्ध गावदेवी झिराट हा मॅच त्या ठिकाणी सुरू होत आहे आणि त्याची नाणेफेक सन्मान्य प्रमोद मारुती मात्रे ग्रामसेवक यांच्या शुभ हस्ते होत आहे. टॉस विन अभय गावदेवी झिराड हा सामन्याचा टॉस जिंकतोय. आपला जो काही निर्णय असेल तो या ठिकाणी कलून ठेवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती करतोय सामना संपल्यानंतर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठलाही विलंब चालणार नाहीये. नाही नाव त्यांची कार्पेटच्या माध्यमातून चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग वरती फिल्डिंग करतोय. तोपर्यंत एक धाव ऋतिक पाटीलला मिळतोय. एका धावेने स्कोरबोर्ड जर बघितला तर या ठिकाणी 15 वरती आहे. प्रितेश गाव यावेळेला चेंडू हवेत केलाय. निमिष धोक्याची घंटा मात्र झेल सुटलाय. स्वप्नील मात्र त्या ठिकाणी विकेट किपरच्या रूपात होता आणि त्याने मात्र हा झेल सुटलाय. निमिष मात्रेला जीवनदान मिळतोय या मॅच मध्ये. पूल करण्याच्या प्रयत्नात बॉटम हँड वरती चेंडू लागला होता आणि त्यामध्ये मात्र उंच हवेत झेल सुटला जातोय. 2 षटकांची समाप्ती या दरम्यान झालेली आपण बघितली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती लागल्यात. त्या म्हणजे 7 धावांच्या धावगतीने 14 धावा धावफलकावरती लागल्यात. जेथे 16 धावा माफ करा 16 धावा लागल्यात. 46 धावांची गरज होती म्हणजे अजून सुद्धा 12 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. ज्या षटकामध्ये आपण जर विचार केला तर 2 षटकामध्ये 8ची धावगती राखले आणि आता मात्र ती धावगती जी पाहिजे रिक्वायर रन रेट जो पाहिजे तो मात्र आता वाढलाय आणि तो आता 15चा झालाय. होम पिच वरती कशा प्रकारे ऋतिक पाटील आणि निमिष मात्रे ही जोडी या 15च्या धावगतीचा पाठलाग कशा पद्धतीने करणार की कोळेश्वरी भाग संघाचा हा युवा गोलंदाज तरुण गोलंदाज या मॅच मध्ये या अत्यंत प्रभावित गोलंदाजी करणार. ज्या क्रिकेटपटूने आपल्या वयाच्या 13व्या वर्षी क्रिकेटला सुरुवात केली तो गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय. निमिष माने हा गोलंदाज वयाच्या 13व्या वर्षी क्रिकेटच्या पटलावर ज्याने सुरुवात केली तो निमिष माने. पहिला चेंडू फुटाचा होता. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आणि त्या चेंडूवरती बघा रिव्हर्स स्वीप मध्ये षटकार आला तर आदित्य मात्रे याच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्यानंतर महेश मात्रे यांच्याकडून एक षटकारासाठी 200 रुपये अशी बरीचशी पारितोषिक आहेत जी आपण मगाशी घोषित केली. मग त्यामध्ये आपण जर बघितले तर बऱ्याच लोकांनी या षटकारांसाठी पारितोषिक आज घोषित केलेली आहेत. गोलंदाज आपण बघतोय तो निमिष विरुद्ध निमिष मात्रे. निमिष माने विरुद्ध निमिष मात्रे ये द्वंद्व पुन्हा एकदा प्रथमच वळलाय मात्र चेंडू गॅप मधून पाठवलाय सरळ त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रूफ चौकार. अत्यंत अप्रतिम फटका आज स्वीट हिट मध्ये यशस्वी होतोय. दोन्ही फटके धावा देणारे आलेत ज्यामध्ये 2 चेंडू मध्ये त्याने तब्बल आपण बघितला तर धावा ह्या जमवलेल्या आहेत. निमिष माने पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक संदेश गावण चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय मात्र चेंडू हा 1 बाउन्स फिल्डिंग केलेला आहे. धावसंख्या या 2 धावेने एकूण येतोय ती 23 धावा.
23 धावा म्हणजे अर्ध अंतर या षटकामध्ये पार पडलेला आहे. 9 चेंडू आणि अजून 23 धावेची गरज हा सामना जिंकायला. या ठिकाणी अमरदीप कोलगाव या संघाला, जिथे आजचा पहिला मॅच आपण बघितला तर कोळेश्वरी भाग विरुद्ध अमरदीप कोलगाव, प्रथम फलंदाजी करताना संदेश गावंडच्या या संघाने 45 धावा जमवलेत. 46 धावांचं आव्हान हे मैदानात ठेवलं होतं. यावेळेला कडक मात्र चेंडू वन बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या शरीरयष्टीला अडतोय. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. अत्यंत चांगली रनिंग बिटवीन द विकेट. ऋतिक पाटील बघा तिसऱ्या धावेसाठी आला होता आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय. 26 धावा धावफलकावरती लागतात. 26 रन 1 लॉस. 8 चेंडू मध्ये आता धावांची आवश्यकता असणार आहे, ती म्हणजेच 20 धावेची आवश्यकता. सामना अजून सुद्धा आहे, ज्या ठिकाणी निमेश म्हात्रे आणि ऋतिक पाटील ही जोडी अत्यंत चांगले बॅटिंग करतोय. 8 चेंडू 20 धावांची आवश्यकता. पहिला सामना अत्यंत रोमहर्षक स्थितीमध्ये या स्पर्धेमध्ये मकर संक्रांती चषक या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत. 8 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता. गोलंदाज निमिष माने गोलंदाजी मार्कवरती. चेंडू नंबर 5वा समोर ते असेल ऋतिक पाटील. शॉर्ट पिच ऑफ कटर, जबरदस्त हुक मात्र डिक्लर झोन मध्ये जातोय. ऑफ कटर टाकला होता आणि त्यामध्ये अगदी जर बघितला तर 1 धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या आपण पोहोचलेली बघतो, ती म्हणजेच 27 धावेवरती. 19 धावेची आवश्यकता. 7 चेंडू. कोण जिंकणार पहिला मॅच ही उत्कंठा आता मात्र सिगेला पोहोचलेली आहे, कारण हा प्रतिष्ठेचा मानाचा चषक मकर संक्रांती चषक म्हटला तर अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यातला मानाचा चषक असतो. इथे मात्र लेग बिफोर द विकेट स्वरूपाचा अपील होतं. थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी टाकला होता, मिडल आणि लेगच्या थोडासा बाहेर होता. पंच त्या ठिकाणी आपण बघितले तर विजय म्हात्रे आहेत. मेन पंचांच्या भूमिकेत विजय म्हात्रे आणि लेग पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी विजय पाटील आणि राजेश पाटील हे दोन्ही पंच आपल्याला बघायला मिळत आहेत. षटक नंबर 3 समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावा जर बघितल्या तर 28 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीचा क्रम जर बघितला, पहिलं षटक हाताळलं होतं संदेश गावंडने, त्यांनी 6 धावा खर्च केल्या, विकेट आली नव्हती. दुसरं षटक हाताळलं गेलं ते प्रितेश गावंडने, त्याने 8 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं मागणं म्हणजे 12 धावा खर्च केल्या गेल्या. एकूण 28 धावा धावफलकावरती लागल्यात आणि त्यामध्ये 1 गडी मात्र बाद झालेला आपण पाहतोय. पहिला 1 गडी मात्र संदेश गावंडने बाद केला होता. 1 विकेट आणि 28 धावा. अंतिम 6 चेंडू. सामना जिंकायला अजून आवश्यकता धावांची आहे, ती म्हणजेच 18 धावेची गरज. 6 चेंडू आणि 18 धावा म्हणजेच आताच्या क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तर फक्त 3 चेंडू मध्ये 3 उत्तुंग षटकार आणि हा सामना जिंकण्याची सुवर्ण संधी. कालच्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये आपल्या संघाचं प्रतिनिधित्व करणारा निमिष आज मात्र बी संघाकडून करतोय. आपली घरची स्पर्धा आहे आणि त्या घरच्या स्पर्धेमध्ये बी संघाला सुद्धा एक चांगली जबाबदारी देण्याचा प्रयत्न निमिष करतोय. मात्र 7 चेंडू मध्ये या ठिकाणी 18 धावा जमवायच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रितेश भगत, कोलगाव गावचाच हा सुपुत्र, आज कोळेश्वरी भाग संघामध्ये कित्येक वर्ष खेळतोय आणि आज या कोलगावच्या विरुद्ध तो गोलंदाजी करतोय. फटका चांगला आहे, चेंडू हवेत, बॅक टू द बॉलर, सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरती
षटकार. स्ट्रेट डाऊन द विकेट. अत्यंत जबरदस्त स्ट्रोक ऋतिक पाटीलच्या बॅट मधून आलाय. ओव्हर पिच बनवून घेतला होता आणि लॉंगऑफच्या डोक्यावरून सरळ चेंडू जातोय. 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता. अत्यंत जबरदस्त मॅच. मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटच्या नवीन परिभाषेमध्ये 3 चेंडू 3 षटकार अशीच परिभाषा आजकालची क्रिकेटमध्ये आपण बघितले. इथे फटका उडवलाय परंतु क्षेत्ररक्षकाला धुंडलाय. स्कोअर लेग वरती निमिष मानेच्या हातात जाईल. ऋतिक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. एक षटकार मारल्यानंतर मात्र या ठिकाणी प्रितेश भगतनी सुद्धा विकेट घेतलेली आहे. जो ब्रेक थ्रू ची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू या ठिकाणी दिले. एक चांगली पार्टनरशिप दोन्ही फलंदाजामध्ये बघितली आणि त्यामुळे त्या पार्टनरशिपला तोडणे खूप गरजेचं होता आणि ती पार्टनरशिप या ठिकाणी तोडली गेलेली आहे. ऋतिक साठी जे 200 रुपयाचं पारितोषिक होतं ते या ठिकाणी जमा झालेलं आहे. एक षटकारासाठी जे होतं पारितोषिक ते या ठिकाणी आलेलं आहे. आता 4 चेंडू आणि सामना जिंकायला 12 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानात उपस्थित होत आहे. दर्शन मात्रे उजव्या हाताचा फलंदाज. दर्शन मात्रे 45 नंबरची जर्सी परिधान केलेला उजव्या हाताचा फलंदाज आणि त्याच्या समोरती प्रितेश भगत. 4 चेंडू 12 धावांची आवश्यकता असणार आहे या मॅच मध्ये अमरदीप कोलगाव या संघाला विजयासाठी. मधल्या यष्टीवरचा चेंडू थोडासा ब्लॉक होल्ड पद्धतीने टाकला होता. कार्पेटच्या माध्यमाने स्ट्रेट बॅटने त्याला लॉंगांच्या दिशेला पाठवलाय. प्रितेश गावण तो फिल्डिंग करतोय. तोपर्यंत मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. ज्या खेळाडूकडून अपेक्षा केली जात होती तो खेळाडू आता मात्र स्ट्राईक वरती आहे. निमिष राजू मात्रे हा उजव्या हाताचा फलंदाज आता स्ट्राईक वरती. 3 चेंडू आणि सामना जिंकायला 11 धावेची आवश्यकता. आज इतिहास घडवणार का आपल्याच मायभूमीमध्ये आपल्याच आयोजित स्पर्धेमध्ये आज निमिष मात्रे 3 चेंडू मध्ये 11 धावा जमवणार का. क्षेत्ररक्षकांची होणारी धावफल आपण जर बघितली तर थोडीशी धावफल होतोय. निमिषने जर मॅच या ठिकाणी विजय केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. 1000 रुपयाचं पारितोषिक निमिष साठी लावलं जातोय परंतु मॅच विन करून द्यायची आहे. अर्थात आपण बघतो निमिष क्रिकेटच्या माध्यमातून आपले शरीर यष्टी आणि त्याच्या माध्यमातून एअरपोर्ट अर्थात फायर ब्रिगेड मध्ये कार्यरत झालेला आहे. तोच निमिष ठोकतोय. यावेळेला चेंडू हवेत उंच पुरा मात्र त्या ठिकाणी निमिष माने हा झेल सोडतोय. 2 धावा मिळतात या चेंडूवरती. आता धावा पाहिजेत 9 आणि चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू. फायर ब्रिगेड अर्थात मुंबई येथे तो कार्यरत झालेला आहे. नक्कीच एक चांगल्या नोकरीवरती तो रुजू होतोय. त्याबद्दल त्याचं अभिनंदन करावं तेवढं कमी. कारण मी नेहमीच म्हणत असतो फक्त क्रिकेट नव्हे तर आपला संपूर्ण अभ्यास करून एक चांगली नोकरी प्राप्त करून मग क्रिकेट खेळा. इथे मात्र चेंडू जातोय पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर रिव्हर्स स्वीट हिट केला होता आणि त्यामध्ये हा चौकार जातोय. 5 धावांची आवश्यकता. शेवटचा चेंडू शिल्लक. रोमहर्षक काट्याची टक्कर. 1 बॉल अँड 5 रन. 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. काय होणार या शेवटच्या चेंडूवरती. इतिहास घडवणार का. फटका फसलाय आणि इथे मात्र सामना जिंकला जातोय तो म्हणजेच कोल्हेश्वरी भाग. अभिनंदन. अत्यंत जबरदस्त मॅच या ठिकाणी कोल्हेश्वरी भाग संघाने जिंकलेला आहे.
तारीफ करावी लागेल प्रितेश भगतची आणि संदेश गावंडच्या संपूर्ण टीमची या ठिकाणी तारीफ करावी लागेल. चला गावदेवी मापगाव आणि गावदेवी चिराट. गावदेवी चिराट आपला निर्णय लगेच कळवायचा आहे विना विलंब. चला गावदेवी चिराट, चला आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. ऋतिक पाटील साठी जे पारितोषिक राजू दामोदर मात्रे यांनी लावलं होतं त्या या ठिकाणी जमा आहे. त्यानंतर ऋतिक साठी अजून 100 रुपयाचं पारितोषिक, एकूण 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे दिले आलेलं आहे. तर ऋतिक पाटील आपण ते पारितोषिक स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. आणि या मॅच मधला मॅन ऑफ द मॅच प्रितेश गावंड बाबू, या प्रितेश गावंड बाबू याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी पटकावलेला आहे. आणि हा पारितोषिक जो आपण बघतोय तो मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक चषकच्या रूपात या ठिकाणी देऊ केलेला आहे. ते म्हणजेच जास्विता मनोज म्हात्रे, कुमारी जास्विता मनोज म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेली ट्रॉफी अत्यंत